आई तू अशी उदास का दिसतेस? हो, मला उद्या EMI भरावा लागेल, परवा आणखी एक EMI आहे आणि मग मला दुसरे गट कर्ज देखील द्यावे लागेल. ते कधी भरणार आहे मलाही माहित नाही. शिवाय ग्रुप मीटिंग चालू आहे. कामातून एक दिवस सुट्टी घेतली तर ते माझ्या पगारातून कापून घेतात. काय करायचे ते देखील माहित नाही. मला भीती वाटते की माझे आयुष्य असेच राहील. तू याचा स्ट्रेस का घेत आहेस? अगं तू इक्विटास बँकेकडून अगोदरच लोन घेतलं आहेस राईट? मग ते तुला त्यांच्याकडून अजून एक लोन घेऊ देतील. तुझी प्रॉपर्टी कागदपत्र तारण ठेवून तू हे करू शकतेस. असं केलंस तर तू तुझी दुसरी लोन्स बंद करू शकशील आणि सेम बँकेमध्ये प्रत्येक महिन्याला तू पे करू शकशील. याला म्हणतात डेट कन्सॉलिडेशन. इतर कर्ज फेडण्यासाठी कर्ज घ्यायला सांगतेस? येस, म्हणूनच मी तुला सांगते, इक्विटास कडून कर्ज मिळवून तू तुझी सर्व विकली लोन्स जी तू बाहेर भरतेस कॅन्सल करू शकतेस आणि तुझा EMI महिन्यातून एकदाच ऑनलाईन भरतेस. असं केलं तर आपण आपली दुसरी लोन बंद करू शकतो. आपण हे लोन सुद्धा 7 वर्षात बंद करू शकतो. आपण आपली प्रॉपर्टी तारण म्हणून वापरत आहोत म्हणून आपल्याला 3 ते 7 लाखांपर्यंत लोन मिळू शकतं. असं केल्याने बाबा त्यांची दुसरी सर्व लोन्स जी घेतली आहेत ती बंद करू शकतात आणि त्यांच्या बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. ते दिवस गेले जेव्हा आपण फक्त आपल्या व्याजाची रक्कम भरायचो. आता प्रिन्सिपल भरून आपण खूप पैसे वाचवू शकतो. सणही येत आहेत, काही एक्स्ट्रा पैसे नेहमी हातात असतील. अगं तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण त्यासाठी अर्ज कसा करायचा? बरोबर. अगं तुझ्या पासबुक मध्ये असलेल्या रिलेशनशिप मॅनेजरच्या नंबरवर कॉल कर आणि नसल्यास आपण आपल्या घराजवळच्या इक्विटास ब्रांचला भेट देऊन कर्ज मिळवू शकतो.